मित्रांनो, रामकृष्ण मठ पुणे द्वारा प्रकाशित युवकांसाठी विवेकानंद या पुस्तकाच्या तिसऱ्या भागाचे आज आपण वाचन करतो आहोत. आपणास जर माझी वाचन शैली, माझा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया तिसऱ्या भागाचे आजचे वाचन. आपण भावात्मक कल्पनाच फक्त द्याव्यात. अभावात्मक विचार माणसाला दुर्बल बनवितात. आई वडिलांचे सदा न कदा लिहिण्या वाचण्याकरिता टुमणे ज्यांच्या मागे लागलेले असते, तुम्ही मूर्ख, तुम्ही काहीही शिकू शकणार नाही, अशी बोलणी ज्यांना सतत ऐकावी लागतात, ती मुले पुष्कळदा खरोखरच मूर्ख निपजतात असे आपणास आढळून येत नाही काय? तुम्ही गोड बोलून त्यांना उत्तेजन दिले तर कालांतराने त्यांची खात्रीने प्रगती होईल. तुम्ही लोकांना जर भावात्मक कल्पना दिल्यात तर ते माणूस बनतील व आपल्या पायावर उभे राहण्यास समर्थ होतील. भाषेच्या म्हणा की साहित्याच्या म्हणा, काव्याच्या म्हणा की कलेच्या म्हणा, सर्वच क्षेत्रात वावरताना आचारात आणि विचारात लोकांच्या हातून कोणकोणत्या चुका घडतात एवढेच दाखवून भागणार नाही, तर या साऱ्या गोष्टी अधिक चांगल्या तऱ्हेने कशा कराव्यात याविषयी आपण मार्गदर्शन केले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या गरजेप्रमाणे आपण आपल्या शिकवण्यास मुरड घालावयास हवी. गत जीवनानुसार आपल्या प्रवृत्ती बनत असतात, म्हणून तदनुसार विद्यार्थ्याला ज्ञान द्यावयास हवे. जो जेथे असेल तेथूनच वर चढण्यास त्याला हात द्यावा. आमच्या दृष्टीने अगदी कुचकामाच्या वाटणाऱ्या व्यक्तींनाही धीर देऊन श्री रामकृष्णांनी त्यांच्या जीवनाचा प्रवाह कसा बदलून टाकला हे आम्ही पाहिले आहे. त्यांनी कुणाचाही विशिष्ट भाव कधी नष्ट केला नाही. आशा आणि धीर देऊन अत्यंत अधःपतित व्यक्तींचा देखील त्यांनी उद्धारच केला. शिक्षण म्हणजे जन्मात कधीच पचनी न पडणारे, डोक्यात निरंतर धुडगूस घालणारे आणि आपल्या मेंदूत ठासून कोंबलेले माहितीचे भेंडोळे नव्हे. आपल्याला आवश्यकता आहे जीवन सुसंघटित करणाऱ्या, माणूस घडविणाऱ्या, शील बनवणाऱ्या विचारांची. तुम्ही असे फक्त 5च विचार जर अगदी आत्मसात केले असतील, जर ते आपल्या जीवनात, चरित्रात उतरवले असतील, तर सारा ग्रंथ संग्रह घोकून, कोळून, पिऊन टाकणाऱ्या माणसापेक्षा खासच तुम्ही अधिक सुशिक्षित ठराल. शिक्षणाचा अर्थ नुसता माहितीचा संग्रह असाच जर असता, तर मग ग्रंथालय जगातील सर्वात मोठे साधू व ज्ञानकोश सर्वात मोठे ऋषी ठरले असते. आपल्याला कशा शिक्षणाची गरज आहे? परक्या भाषेत दुसऱ्याचे विचार घोकून, ते डोक्यात कसे तरी कोंबून आणि त्यांच्या बळावर विद्यापीठाच्या 2-4 पदव्या मिळवून तुम्ही स्वतःला सुशिक्षित समजत असता, हे काय शिक्षण झाले? तुमच्या साऱ्या शिक्षणाचे ध्येय एक तर कारकुनी नाही तर वकिली करणे किंवा फार झाले तर एखादा डेप्युटी मॅजिस्ट्रेट होणे, म्हणजे एक प्रकारचा पण कारकुनच होणे. एवढेच नाही, या साऱ्यांपासून तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या देशाला काय लाभ? डोळे उघडून बघा. आपल्या ह्या धनधान्य समृद्धीसाठी विख्यात असणाऱ्या सुवर्णभूमीत 2 घास अन्नासाठी कितीतरी करुणार्थ किंकाळ्या उठताना तुम्हाला ऐकू येतील. तुमचे शिक्षण हे दैन्य निवारण करू शकेल काय? जे शिक्षण सामान्य समाजाला जीवन संग्रामासाठी बद्धपरिकर करू शकत नाही, जे शिक्षण चारित्र्य बल उत्पन्न करू शकत नाही, जे शिक्षण भूतदया भाव देऊ शकत नाही, जे शिक्षण सिंह पराक्रम उद्दीप्त करू शकत नाही, ते शिक्षण काय शिक्षण या संज्ञेला पात्र आहे? आपल्याला आज अशा शिक्षणाची गरज आहे की ज्याने शील बनते, मानसिक शक्ती वाढतात, बुद्धी चौफेर विशाल होते आणि ज्या योगे मनुष्य आपल्या पायावर उभा राहू शकतो. परकीय नियंत्रण नसलेल्या पद्धतीने आपल्या ज्ञानाच्या विभिन्न शाखांचा अध्ययनाची आज आपल्याला जरूर आहे आणि त्याबरोबर आवश्यकता आहे इंग्रजी भाषेची व पाश्चिमात्य विज्ञानाची. आपल्याला अशा तांत्रिक विद्येची आणि इतर तत्सदृश्य अशा सर्व गोष्टींची गरज आहे, ज्या योगे उद्योग धंद्यांची वाढ होईल व माणूस नोकरीच्या मागे न लागता आपली उपजीविका करू शकेल आणि आल्या आपत्तींना तोंड देण्यास समर्थ होईल. माणूस निर्माण करणारे शिक्षण हवे. साऱ्या शिक्षण वर्णाचे ध्येय माणूस निर्माण करणे
हे असले पाहिजे. शिक्षणाचा उद्देश आणि माणसाला विकसित होण्याला सहाय्य करणे, ज्या वळणामुळे इच्छाशक्तीचा प्रवाह आणि आविष्कार आपल्या स्वतःच्या नियंत्रणाखाली येऊन सुफलित होतो, त्यालाच शिक्षण म्हणतात. आज आपल्या देशाला लोखंडी स्नायूची व पोलादी नसांची गरज आहे. आज आवश्यकता आहे या विश्वाच्या गूढांचा व रहस्यांचा भेद करणाऱ्या, वाटेल त्या रीतीने आपले इष्ट साध्य करून घेणाऱ्या, वेळी गरज पडल्यास अगाध समुद्राच्या तळाशी जाऊन मृत्यूशी मुकाबला करणाऱ्या व कोणीही रोधू न शकणाऱ्या अशा दुर्दम्य इच्छाशक्तीची. माणूस घडविणारा धर्म आपल्याला हवा आहे. माणूस निर्माण करणारे सिद्धांत आपल्याला हवे आहेत. सर्व तऱ्हांनी माणूस निर्माण करणारे शिक्षण आपल्याला हवे आहे. प्रत्येक मुलाला पूर्ण ब्रह्मचर्य पालनाचे वळण लावल्याने त्यांच्यात विश्वास व श्रद्धा निर्माण करता येते. विचार, उच्चार आणि आचार यांच्या बाबतीत सर्व काळी व सर्व अवस्थात पवित्र म्हणजे ब्रह्मचर्य होय. अपवित्र कल्पना ही अपवित्र कृती इतकीच अधम होय. ब्रह्मचार्याने विचार, उच्चार व आचार यांच्या बाबतीत कटाक्षाने पवित्र असावे. यथार्थ श्रद्धेचे पुनरुज्जीवन पुन्हा एकदा आपणात व्हावयास हवे. आपली आत्मश्रद्धा पुन्हा एकदा जागृत व्हावयास हवी, म्हणजे आपण आपल्या देशातील प्रश्न हळूहळू सोडवू शकू. आज आपल्याला आवश्यकता आहे ती या श्रद्धेची. माणसा माणसात फरक पाडणारी गोष्ट दुसरी तिसरी कोणतीही नसून श्रद्धाच होय. श्रद्धेनेच माणूस थोर आणि अधम व दुर्बल बनतो. हे अगदी खरे आहे. ही श्रद्धाच तुमच्यात आविर्भूत व्हावयास हवी. पाश्चिमात्य जाती समाजामध्ये भौतिक शक्तीचा जो विकास तुम्हाला दिसतो, त्याचे कारण ही श्रद्धाच. तरीही ते फक्त भौतिक शक्तीवरच विश्वासून आहेत. तुमचा हा विश्वास जर आत्मिक बलावर स्थिर होईल तर त्याचे कितीतरी अधिक सुपरिणाम झालेले दिसतील. चारित्र्य म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीचे चारित्र्य त्यांच्या संस्कार समष्टीच्या द्वारा नियमित होत असतो. शुभ संस्काराचे वर्चस्व झाल्यास चरित्र सुचरित्र ठरते. कुसंस्काराचा वरचष्मा झाल्यास माणूस दुष्चरित्र बनेल. एखादी व्यक्ती जर सतत वाईट शब्द ऐकेल, वाईट विचाराचे चिंतन करील आणि वाईट कामे करील तर तिचे मन या साऱ्यांच्या वाईट संस्कारांनी भरून जाईल आणि मग ते तसले मन त्याच्या नकळत तिच्या विचारांना व कार्यप्रवृत्तीला प्रभावित आणि नियंत्रित करील. ह्या वाईट संस्काराचे कार्य वस्तुतः नेहमी चालूच असते. थोडक्यात म्हणजे तिच्या वाईट संस्काराचे फल असे होईल की ती वाईट कृत्ये करीत जाईल आणि परिणामी ती एक वाईट मनुष्य म्हणून जाणे अगदी अपरिहार्य ठरेल. ती कुसंस्कार समष्टी तिच्या जीवनात कुकर्म प्रवर्तक अशी एक प्रबळ प्रेरणा शक्तीच होऊन बसेल. ती व्यक्ती या संसाराच्या हातातील एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे होऊन जाईल. ते संस्कार तिला जबरदस्तीने वाईट कार्यास प्रवृत्त करतील. जो नियम वाईट संस्कारांना तोच चांगल्या संस्कारांनाही लागू आहे. एखादा मनुष्य जर सदा चांगले विचार बाळगील व चांगली कामे करील तर त्याच्या संस्काराची समयष्टीही चांगलीच होईल आणि ते संस्कार पूर्वोक्त नियमानुसार त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध सत्कार्य करण्यास प्रवृत्त करतील. माणूस जेव्हा चांगली कृत्ये व चांगले विचार प्रमाणात करतो तेव्हा सत्कार्य आचरण्याची एक अनिवार्य प्रवृत्तीच त्याच्या ठायी निर्माण होते. तेव्हा मग त्याची इच्छा नसतानाही नव्हे, बुद्ध्या कुकर्म करण्याचे त्याचे मनाशी ठरवले तरी देखील ह्या समस्त संस्काराचे समष्टिक स्वरूप त्याचे मन त्याला तसे करू देणार नाही. ते संस्कारच त्याला मज्जाव करून वाईटापासून परावृत्त करतील. त्यावेळी तो आपल्या शुभ संस्काराच्या हातातील निव्वळ बाहुलेच म्हणता येईल. जेव्हा असे होते तेव्हाच व्यक्तीचे शील बनते असे म्हणता येते. एकाग्रता ज्ञानाची एकमात्र गुरुकिल्ली. कोणत्याही कार्यक्षेत्रातील यश हे या एकाग्रतेचाच परिणाम होय. कला, संगीत इत्यादी बाबतीत उच्च यश हे या एकाग्रतेचेच फळ होय. साहित्य, कला इत्यादी क्षेत्रातील ग्रीक लोकांच्या प्रावीण्याचे कारण म्हणजे बाह्य जगावर केंद्रित केलेली त्यांची एकाग्रताच होय. हिंदूंनी आपले मन अंतर्जगतावर, अंतस्थ अतींद्रिय प्रदेशावर एकाग्र केले आणि अशा रीतीने
योगशास्त्राची वाढ केली. एकाग्रता हीच ज्ञान भंडार घडू शकणारी एकमेव गुरुकिल्ली आहे. आपल्या शरीराच्या सध्याच्या अवस्थेत आपले मन इतस्ततः विखुरलेले असते आणि ते आपल्या शक्ती शेकडो व्यर्थ गोष्टीत खर्च करीत असते. आपले सारे विचार स्थिर करून ज्ञानप्राप्तीसाठी एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करून जातात. शेकडो भावना, हजारो विचार अगदी आपल्या इच्छेविरुद्ध आपल्या मनात शिरून त्याला अत्यंत क्षुब्ध करून टाकीत असतात. या सर्व अनिष्ट प्रकारास आळा घालून मन कसे ताब्यात आणावे याचेच विवेचन राजयोगात केलेले आहे. ध्यानाच्या अभ्यासाने मनाची एकाग्रता साध्य होते. एकदा एखादी कल्पना स्वीकारली की मग तिलाच आपले जीवन सर्वस्व बनवा. सतत तिचाच ध्यास घ्या. तिचीच स्वप्ने बघा, तिच्यावरच जगा. तुमचा मेंदू, तुमचे स्नायू, तुमचे मज्जातंतू, तुमच्या शरीराचा अणुरेणू त्याच कल्पनेने भरला जाऊ द्या. इतर कोणत्याही विचाराला व कल्पनेला थारा देऊ नका. यशस्वी होण्याचा हाच मार्ग आहे. थोर थोर धर्मवीर केवळ ह्याच तऱ्हेने निर्माण होतात. इतर म्हणजे नुसती बडबड करणारी यंत्रे असतात. आपल्याला जर स्वतःला कृतार्थ व्हायचे असेल आणि इतरांचा उद्धार करावयाचा असेल तर केवळ बडबड सोडून आपल्याला आत आत शिरावे लागेल. अधिकाधिक खोल जावे लागेल. हे सारे साधण्याची पहिली पायरी म्हणजे मनाला कशानेही चंचल होऊ न देणे ही होय. आत्मविश्वास यशाचा मूल मंत्र. आत्मविश्वास मानव जातीचे सर्वात अधिक कल्याण करू शकेल. या आत्मविश्वासाच्या आदर्शाचा जर अधिक प्रमाणात प्रचार झाला असता आणि तो जर अधिक प्रमाणात आचरणात आणला गेला असता तर आपल्या आत बाहेरील बरेचसे अशुभ आणि आपले बरेचसे दुःख नाहीसे झाले असते, अशी माझी खात्री आहे. समग्र मानव जातीचा इतिहास वाचून बघा. तुमच्या निदर्शनास येईल की समस्त थोर पुरुषांच्या आणि थोर स्त्रियांच्या जीवनात सर्वात प्रबळ जर कोणती प्रेरक शक्ती असेल तर ती म्हणजे ह्या आत्मविश्वासाची होय. आपण मोठे होणार, आपण थोर होणार ही जाणीव जन्मतः त्यांच्यात होती आणि तदनुसार ते मोठे झालेही. माणसाचा कितीही अधपात होऊ द्या, अशा वेळी खासच जेव्हा आपल्या या अवस्थेचा उबग येऊन तो तिच्यातून वर येण्यासाठी धडपडू लागेल त्यावेळी तो आत्मविश्वासाचा धडा शिकेल. पण यापेक्षा प्रथम पासूनच तो अवगत असणे बरे नव्हे काय? हा आत्मविश्वासाचा धडा शिकण्यासाठी ह्या इतक्या कटू अनुभवाची काय गरज? तो टाळता आला तर बरे नव्हे काय? थोडे निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की हा आत्मविश्वास असण्या नसण्यानेच माणसात फरक पडत असतो. या आत्मविश्वासाच्या बळावर माणूस काय करू शकणार नाही. माझ्या स्वतःच्या जीवनात मला याचा अनुभव आला आहे आणि अजूनही येत आहे. शिवाय जसजसे माझे वय वाढत आहे तसतसा हा विश्वासही माझ्यात अधिकाधिक प्रबळ होत आहे. ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक. जुना धर्म म्हणत असे की ज्याचा ईश्वरावर विश्वास नाही तो नास्तिक. नवा धर्म म्हणतो की ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तोच नास्तिक. परंतु हा आत्मविश्वास म्हणजे ह्या आपल्या शूद्र मी वरचा विश्वास मात्र नव्हे. कारण वेदांत आपल्याला ज्या आत्म्याची शिकवण देत आहे तो काही हा मी, हा कच्चा मी, हा तुच्छ आत्मा नव्हे, तर तो म्हणजे एकमेवा द्वितीय आत्मा, पक्का मी, विराट मी होय. जशी श्रद्धा असेल तसेच व्हाल. अहोरात्र आपण कोणीच नाही असे मानणाऱ्या माणसाच्या हातून कोणतेच सत्कृत्य होऊ शकत नाही ही गोष्ट तुम्ही नीट ध्यानात ठेवावी, अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. एकदा माणूस अहर्निश असे म्हणू लागला की मी कुणी नाही, मी अधम दुःखी आहे, तर अखेर त्याची तीच गती होईल. उलट तुम्ही जर म्हणत राहाल की मी कुणीतरी आहे, मी कुणीतरी आहे, तर तुम्ही तसेच होऊन जाल. हे महान तत्व तुम्ही सदोदित ध्यानात ठेवावयास हवे. आपण त्या सर्व शक्तिमानाची लेकरे आहोत. त्या अनंत दिव्य अग्नीचे स्फुल्लिंग आहोत. आपण कुणीच नाही असे कसे होईल? आपण सर्व काही आहोत. सर्व काही करण्याची आपली तयारी आहे. सर्व काही करू शकतो हा आत्मविश्वास आपल्या पूर्वजांच्या हृदयात स्फुरत होता. हा आत्मविश्वास त्यांना संस्कृती संपन्नतेच्या मार्गावर पुढे पुढे घेऊन जाणारा प्रकट शक्ती संचय होता. आज आपण अधपतित व दोषयुक्त होऊन बसलो आहोत. त्याची सुरुवात ज्या दिवशी आपण हा आत्मविश्वास गमावला त्या दिवसापासूनच झाल्याचे तुम्हाला आढळून येईल.
या श्रद्धेचा किंवा खऱ्या विकासाचा प्रचार हेच माझ्या जीवनाचे ध्येय होय. मी पुन्हा एकवार सांगू इच्छितो की ही श्रद्धाच मानवतेचे अत्यंत शक्तिशाली अंग होय. प्रथम ही श्रद्धा अंगी बनवा. एखादा मनुष्य जरी बुडबुड्याप्रमाणे शूद्र व दुसरा पर्वताप्राय लाटेप्रमाणे प्रचंड असला तरी या दोघांच्याही पाठीशी एकच अनंत सागर आहेत हे पक्के लक्षात ठेवावयास हवे. तो अनंत सागर तुमच्या, माझ्या आणि सर्वांच्याच पार्श्वभागी आहे. तुमच्या आणि त्याचप्रमाणे माझ्याही मागे जीवनाचा, शक्तीचा आणि अध्यात्मकतेचा तो अनंत सागर विद्यमान आहे. म्हणून बंधूंनो, आपल्या मुलांना हे मृत्युंजयी, उन्नती विधायक, उदात्त तत्व ती मुले पाळण्यात आल्यापासूनच शिकवा. पूर्वजांबद्दल श्रद्धा बाळगा. अनुकरण करणे म्हणजे संस्कृती संपन्नता नव्हे. मी राजाच्या पोशाखात हिंडू शकेन, पण मी काय राजा होऊ शकेन? सिंहाचे कातडे पांघरलेले गाढव कधीही सिंह होऊ शकणार नाही. अनुकरणाचे भिवून केलेले अनुकरणाने कधीही प्रगती होऊ शकणार नाही. मनुष्याच्या पतनाचे ते एक भयानक लक्षण आहे. मनुष्य स्वतःचाच द्वेष करू लागला की समजावे त्याच्यावर अंतिमाघात झालेला आहे. आपल्या पूर्वजांची लाज आपल्याला वाटू लागली की समजावे की विनाश समीप आलेला आहे. तुम्ही ऋषीचे वंशज आहात. त्या थोर पूर्वजांचे तुम्ही वंशज आहात. तुमचा देश बांधव म्हणवण्यात मला मोठा अभिमान वाटतो. म्हणून स्वतःवर श्रद्धा ठेवा. आपल्या पूर्वजांचा अभिमान बाळगा. त्यात लाज वाटावी असे काहीही नाही. कोणाचेही अनुकरण करू नका. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या प्रभावाखाली असता तेव्हा तुम्ही आपले स्वातंत्र्य गमावता. इतरांच्या आदेशानुसार जर तुम्ही कार्य कराल, आध्यात्मिक बाबतीत देखील जर तुम्ही इतरांच्या आदेशानुसार कार्य कराल तर तुमच्या सर्व शक्ती, फार काय पण तुमची विचार शक्तीही हळूहळू लोप पावू लागेल. तुमच्या आत जे काही आहे ते स्वतःच्या परिश्रमाने प्रकट करा, पण अनुकरण करू नका. अर्थात इतरांचे जे चांगले असेल ते अवश्य घ्या. आपल्याला इतरांपासून शिकले पाहिजेच. तुम्ही जमिनीत बी पेरता, त्याला हवा, पाणी, खत, माती आदी देऊन त्याची जोपासना करता. पण जेव्हा त्याचे रोप पुढे व नंतर विशाल वृक्ष होतो तेव्हा तो काय हवा बनतो की माती बनतो की पाणी बनतो? नाही, तो हवा, पाणी, माती यामधून सार भाग आत्मसात करून स्वतःच्या प्रकृती धर्मानुसार एक विशाल वृक्ष बनतो. तुमचेही धोरण असेच असले पाहिजे. खरोखर इतरांपासून आपण शिकाव्यात अशा पुष्कळ गोष्टी असतात. जो दुसऱ्याकडून शिकण्याचे नकारतो तो खरोखर मेल्याप्रमाणेच होय. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया पुढील भागात. आपणास जर माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.